नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्रियांका कंठे रणपिसे तुमच्या सर्वांचं सनराइज करिअर अकॅडमीच्या यूट्यूबच्या आजच्या सेशनमध्ये सहर्ष स्वागत करते. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. खरं तर हा जागतिक महिला दिन का साजरा केला जातो यासाठी जागतिक इतिहासामध्ये काही घटनांची नोंद आहे. मग अगदी 1907 मध्ये न्यूयॉर्कच्या रस्त्यावर उतरलेल्या काही महिला ज्यांनी समान वेतनाची, कामाचे तास कमी करण्याची किंवा मतदानाचा हक्क मागण्याची मागणी केली आणि संघर्ष चालू ठेवला. पुढे 1910 मध्ये जर्मन कार्यकर्त्या क्लारा झेटकिन यांनी स्त्रियांसाठी जागतिक महिला दिन किंवा महिला दिन साजरा करण्यात यावा अशी मागणी केली आणि यानंतर पुढे अगदी 1917 मध्ये रशियातील काही महिलांनी ब्रेड आणि शांतता या थीमला अनुसरून युद्धकालीन संघर्ष किंवा संप चालू केला. खरं तर या सर्वांची आठवण, या सर्वांची स्मृती म्हणून 8 मार्च हा जागतिक महिला दिन, आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. पण मात्र 8 मार्च हा जागतिक महिला दिन साजरा करत असताना आपल्यापैकी एखाद्यानं जरी विसरायचं ठरवलं तरी आजूबाजूचा असणारा सोशल मीडिया तुम्हाला 8 मार्च हा जागतिक महिला दिन विसरू देत नाही. अगदी सकाळपासूनच तुम्ही ज्या ज्या सोशल मीडियाशी कनेक्टेड आहात त्या प्रत्येक सोशल मीडियावर स्त्रीच्या स्त्रीत्वाचा बोध करून देणारे, स्त्रीला खास फील करून देणारे हजारो मेसेजेस, स्टेटस सर्व काही पडलेलं असतं. आजचा एकच दिवस असतो ज्या दिवशी जगभरातल्या प्रत्येक स्त्रीला आपल्यातल्या स्त्रीत्वाचा अभिमान वाटतो. आपल्यात आपण कुणीतरी खास आहोत याची जाणीव होत असते, कारण आजूबाजूचा समाज तिला ती जाणीव करून देत असतो. अगदी दिवसभरच तिचा पूर्ण दिवस मेसेज पाहण्यात, मेसेज बघण्यात, स्वतःचे काही स्टेटस ठेवण्यात यातच निघून जातो. काही पुढारलेल्या फॅमिली, काही पुढारलेली कुटुंब आजच्या दिवशी तिला जेवायलाही घेऊन जातात. मग जेवण करून आल्यानंतर संध्याकाळी SMS ठेवणारा समाज, तिच्यातल्या तिची व्यवस्थित तिला ओळख करून देणारा समाज हळूहळू त्यातल्या सर्व भावना रात्रीच्या काळोखामध्ये कमी कमी व्हायला लागतात. जेवण आल्यानंतर ती सर्वांचा नेहमीप्रमाणे बिछाना टाकते, पाण्याची बॉटल प्रत्येकाच्या रूम मध्ये ठेवते. अगदी जेवायलाच न गेलेली ती संध्याकाळी पदर कमरेला खोचून स्वतःचं, इतरांचं जेवण बनवते, भांडी विसळवते, झाडू मारते, प्रत्येकाचा बिछाना व्यवस्थित टाकते आणि झोपी जाते. 8 मार्च संपून जातं आणि 9 मार्चला परत ती साधी तिच्या रोजच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतून जाते. पुढच्या 8 मार्चसाठी किंवा आपल्यातल्या स्वतःचा शोध घेण्यासाठीच्या पुढच्या 8 मार्चची वाट बघत. खरंच आंतरराष्ट्रीय महिला दिन, जागतिक महिला दिन, इंटरनॅशनल विमेन्स डे असाच साजरा केला जातो का? आपण जर आजूबाजूला बघू तर यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला माझ्या सांगितलेल्या गोष्टी तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीशी सुसंगत वाटतील. मग हे सगळं बघताना 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन खरंच अशा पद्धतीने सेलिब्रेट केला जावा का? खरंच 8 मार्च म्हणजे एवढंच सेलिब्रेशन असू शकतं का? असे बरेच प्रश्न आपल्या सतसत विवेक बुद्धीला पडल्याशिवाय राहत नाहीत. अगदी याच प्रश्नांच्या बाबतीत किंवा एकूणच जागतिक महिला दिनानिमित्त तिच्यातल्या तिच्या निमित्तानं काहीतरी बोलण्यासाठी उभी आहे. एक छोटीशी कविता आपल्यासमोर सादर करते. त्या कवितेचं नाव आहे अजून किती निर्भया. ती असते कधी आई, कधी ताई, तर कधी फक्त बाई. ती असते कवीची कविता, शायराची शायरी, तर कधी कधी आईची अंगाई. ती जेव्हा जन्मते तेव्हाच ते बाळवतात. पुढे भातुकली खेळताना ती दिसायला लागते परकर पोलक्यात. कुठे शाळेत जाताना ती दिसते फ्रॉक आणि ओढणीत, आणि कधी दिलीच तिलाही तिच्या घरच्यांनी मुभा तर तीही दिसते पाश्चिमात्य कपड्यात. तिच्या वयानुसार तिच्या शरीरावरची ठेवण बदलायला लावणाऱ्या या समाजाला, तिच्याच सोबत वाढणाऱ्या त्याला वयानुसार शर्ट, पॅन्ट, बरमोडा का घातला गेला नाही असा प्रांजळ प्रश्न ती कधीच करत नाही. पुढे ती होते उपवर, नेसते साडी, घालते हिरवा चुडा, कपाळावर टिकली, कपाळात सिंदूर, पायात पैंजण, बोटात जोडवं आणि बरंच काही. पण तरीही यातले सगळे बदल एकट्या मलाच का? यातला एकही बदल माझ्यासोबत नवरा मुलगा झालेल्या त्याला का नाही? असा साधा आणि सहज प्रश्न इथल्या व्यवस्थेला ती कधीच विचारत नाही, कारण ती असतेच निसर्गता समजूतदार. आजही स्त्री समानतेच्या, स्त्री विकासाच्या, स्त्री सक्षमीकरणाच्या बाता मारणाऱ्या, बढाया मारणाऱ्या 21व्या शतकातील आजच्या समाजात आजही सासरी जाताना स्वतःचं माहेर सोडते तीच. आजही महिन्याची असंख्य वेदना सहन करूनही इथल्याच समाजासमोर अपवित्र ठरते तीच. आजही एक नवीन जीव जन्माला घालूनही, एक नवीन जीव जन्माला घालायची ताकद असूनही, त्याच्या नाळेशी स्वतःची नाळ जोडलेली असूनही त्याच्याच नावाशी स्वतःचं नाव जोडायला असमर्थ ठरणारी अभागी तीच. तीच जन्म देणारी आणि तीच जन्मभर सांभाळणारी. तिच्यामुळेच त्याचं अस्तित्व असतं. पण तरीही तिचं सबंध आयुष्य
त्यानं घालून दिलेल्या नियमाबाहेर आजवर कधीच गेलेलं नसतं. एवढे सगळे बदल झेलूनही यातच स्वतःचा आनंद शोधणारी आणि स्वतःचं अस्तित्व चाचपळवणारी साधी, सरळ, सुस्वभावी आणि निर्मळ मनाची ती. मग तरीही का खेळाव्यात समाजाच्या तिच्यावरती या नीच नजरा? कधी दिल्ली, कधी पश्चिम बंगाल, कधी राजस्थान, तर कधी महाराष्ट्र. बळी जाणारी ती असते कधी अल्पवयीन, कधी अविवाहित, तर कधी विवाहित. बळी जाणारी ती असते कधी हिंदू, कधी मुस्लिम, कधी ख्रिश्चन, तर कधी दलित. बळी जातो तिचा कधी रस्त्यावर, कधी तिच्या राहत्या घरी, कधी तिच्या मंदिरामध्ये, कधी कधी आता आता तर मंदिर आणि हॉस्पिटलातही, कधी कधी बसमध्येही. वर्ष बदलतात, जागा बदलतात, प्रसंगी बळी जाणाऱ्या तिची नावं आणि धर्मही बदलत राहतात. पण या साऱ्यांमध्ये बदलत नाहीत तिनं बलात्काराच्या वेदनेनं फोडलेल्या त्या आर्त किंकाळ्या. स्त्रीला मातेचं स्थान देणाऱ्या आणि भारताला माता म्हणून मिरवणाऱ्या भारत मातेच्या देशात बळी जाणार अजून किती निर्भया, अजून किती निर्भया, अजून किती निर्भया. खरंच जागतिक महिला दिन म्हणजे कोणा एका दिवसाला अख्ख्या अवघ्या स्त्रीला सेलिब्रेट करणं नाही, तर जिच्यामुळं वर्षातले 365 दिवस प्रत्येकाचे सुखकर होतात, त्या तिला तिच्यातल्या स्त्रीत्वाला रोज सांभाळणं, रोज तिचा सन्मान करणं म्हणजे खरा जागतिक महिला दिन असू शकतो. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. जर ती घरातल्या सर्वच जबाबदाऱ्या सांभाळतेय, तर आपण समाज म्हणून किंवा पुरुष म्हणून तिच्यातल्या स्त्रीत्वाला कधी मरू न देण्याची आणि अविरत जोपासण्याची एक जबाबदारी सांभाळूया. वर्षातला एकच दिवस नाही तर रोजच तिच्या कामात थोडीशी मदत करून, तिचा सन्मान करून, तिला समजून घेऊन, रोज तिला थोडं थोडं ती महिला असल्यासाठी स्पेशल फील करून देऊयात. तरच खऱ्या अर्थानं महिला दिन सेलिब्रेट झाला असं म्हणता येईल. अगदी एवढेच विचार आपल्या समोर मांडते आणि आपली रजा घेते. यातला प्रत्येक शब्द हा खरंच मनापासून बोललेला होता. यातला एकही शब्द जर तुमच्या मनाला भिडलेला असेल, तर 100% चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला विसरू नका. इथंच थांबते. धन्यवाद. थँक यू अँड थँक्स अ लॉट. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.